एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। मी कोमल तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। आय होप तुम्ही पण मस्त आणि मजेतच असणार। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेलं होतं पार्ट 1, तो पण म्हणजे आम्ही कोणत्या मंदिराला गेलेलो होतो ते मी तुमच्यासोबत शेअर केलेलं होतं। आता मात्र मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की आम्ही कोणते पॉइंट एक्सप्लोर केले। ही वन डे ट्रिपमध्ये आम्ही भरपूर काही फिरलो। म्हणजे आमचा प्लॅन होता की वन डे आपण स्टे करायचा, सो ते आम्ही कॅन्सल केलं आणि एका दिवसात जेवढं फिरणं झालं तेवढं आम्ही फिरलं आणि बहुतेक आम्ही खूप जास्त फिरलोय ते तुम्हाला समजेल। सो आम्ही पॉइंटवर पोहोचलेलो होतो आणि तिथं गेल्यानंतर मी लगेच माकडासोबत मस्ती करायला लागली। तो तिकडे जात होता, मी पण त्याच्या मागे मागे जात होती। अहोंचं मात्र चालू होतं की तू तुझा व्हिडिओ काढतो, सो ते माझा व्हिडिओ वगैरे काढत होते आणि लगेच ते पटकन झाडावर चढून जात असतात। खूप जास्त घाबरत होती मी, मोबाईल पकडायला सुद्धा खूप जास्त घाबरत होती, कारण त्यांचं चालू होतं ते तुझा मोबाईल घेऊन घेतील। सो मी माझा मोबाईल वगैरे ठेवून दिलेला होता आणि इकडे मात्र माझ्यासोबत एक इन्सिडेंट झाला होता। अहो माझे फोटो काढत होते आणि एकदम माकड जो आहे तो एकदम डचकून उठला आणि मी एवढी घाबरली। म्हणजे मला ॲक्च्युली फोटोज काढायचा होता आणि माझ्यासोबत मात्र असं झालं आणि तो व्हिडिओ अहोंनी काढलेला होता। म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करावं। इकडे मोठं असं पटांगण होतं, म्हणजे इकडे पार्किंग लावायची पण जागा होती। सो आम्ही गाडी पार्क केली आणि लगेच आम्ही इकडे पॉईंटकडे जायला निघालो। मी फर्स्ट पॉईंटला पोहोचलो होतो। तिथे गेल्यानंतर तुम्ही बघू शकतात एवढी मोठी दरी होती, तुम्ही बघू शकतात खूप भारी व्ह्यू होता आणि पावसाळ्यात ते इथं पूर्ण असं हिरवंगार दिसतं। ॲक्च्युली मी पावसाळ्यात पण येऊन गेलेली आहे, पण मी हे पॉईंट मात्र बघितलेले नव्हते, मी दुसरे बघितलेले होते। सो मला वाटलं की आम्ही त्याच पॉईंटला आलेलो आहोत, पण असं झालं की आम्ही दुसऱ्याच पॉईंटला आलेलो होतो आणि इथले डोंगर दरी तुम्ही बघू शकतात किती सुंदर दिसते। म्हणजे हा व्ह्यू पॉईंटचा शोध डॉक्टर जेम्स मरे यांनी 1830 मध्ये याचा शोध लावलेला आहे आणि इथून प्रतापगड पण दिसतो आणि 2 खोऱ्या पण दिसतात। कडेला कोयना खोरे दिसते आणि उजवीकडे सावित्री खोरे दिसते। सो अशा प्रकारे या पॉईंटची माहिती आहे। खरंच इथलं दृश्य बघण्यासारखं आहे। अजून आम्ही जर पावसाळ्यात आलो असतो तर खूप छान झालं असतं, अजून खूप फिरलो असतो। सो त्यानंतर आम्ही तो पॉईंट एक्सप्लोर केला आणि लगेच आम्हाला जायचं होतं दुसऱ्या पॉईंटकडे। सो म्हणजे हा एक स्पेशल पॉईंट होता आणि दुसऱ्या पॉईंटकडे जाणार होतो। 2-4 असे पॉईंट आम्ही एकाच ठिकाणी बघणार होतो। सो इथं आम्हाला भूक लागलेली होती, तर आम्ही भेळ खाण्यासाठी थांबलेलो होतो। म्हणजे आम्ही बघितलं अगोदर इथं काय आहे काय नाही, पण महागडं तर असंच। बाहेर गेलं म्हटलं की जी वस्तू आपल्याला 20 रुपयाला भेटते ती वस्तू इथं मात्र 20 रुपयाने एक्स्ट्रा मिळते, म्हणजे 40 रुपयाला मिळत होती। सो इथं मस्त मॅगी वगैरे पण होती, सो आम्ही ती स्किप केली आणि मस्त भेळ घ्यायला सुरुवात केली। थोडं दमलो होतो म्हणून आम्ही निवांत असं बसलो होतो, तोपर्यंत आमची भेळ पण रेडी होत होती आणि आम्ही भेळ खाण्यासाठी खूप एक्साइट होतो, कारण खूप दिवसानंतर मी भेळ खाणार होते। ची भेळ मी खूप दिवसानंतर खाणार होती, म्हणजे ओली भेळ आम्ही सांगितलेली होती। सो त्यानंतर मग आमची भेळ वगैरे खाऊन झाली। लगेच अहोंनी ताक घेतलेलं होतं, ते पण मी पण पिलं, त्यांनी पण पिलं आणि अशा प्रकारे लगेच आम्ही ताक न घेता आम्ही लिंबू सरबत सांगितलेलं होतं, ते पण आमचं रेडी होत होतं। तोपर्यंत आम्ही बसलो होतो। त्यानंतर मस्त आमचं लिंबू सरबत वगैरे आलं आणि ते पण प्यायचं होतं, कारण भरपूर असं ऊन होतं। आपल्याला असं वाटतं सकाळी खूप थंडी असते, पण नंतर ऊन एवढं कडक होतं ना महाबळेश्वरला। नंतर मग आम्ही गाडीकडे गेलो, तर आमच्या गाडीच्या माग म्हणजे आम्ही चिप्स घेतलेले होते ते व्यवस्थित ठेवलेले होते, ते मात्र माकडाला दिसले। तो काही जायचं नाव घेतच नव्हता आणि आमच्या गाडीवर असा येऊन बसला होता। आणि म्हणजे जेव्हा आम्ही येत होतो तेव्हा एका लहान मुलाकडून त्याने डायरेक्ट लॉलीपॉप जे आहे ते हिसकावून घेतला आणि खात होता। तो मुलगा त्याच्या पप्पांना सांगत होता की माझं लॉलीपॉप त्याने घेतलं। म्हणजे त्यांना काही वस्तू दिसली की ते आपल्या हातातून घेतच असतात, त्यामुळे मी माझी कोणतीच वस्तू बाहेर काढत नव्हती। आणि त्यानंतर तुम्ही बघू शकतात आम्ही दुसऱ्या पॉईंटला जाण्यासाठी निघालो। म्हणजे तिथून 2-4 किलोमीटरवर भरपूर असे पॉईंट लागतात, तर रस्त्याने जाताना आपल्याला त्यांनी असे म्हणजे प्लेट दिलेले असतात, आपण त्या हिशोबाने पण जाऊ शकतो। ज्या पॉईंटला जायचं होतं आम्ही तिथं पोहोचलेलो होतो आणि म्हणजे थोड्या दूर अंतरावर आम्हाला आमची गाडी जी आहे ती पार्किंग करायला लागत होती, कारण रोडावरच पार्किंग करत होते आणि थोडं आम्हाला वॉकिंग डिस्टन्सवर जायचं होतं। सो आम्ही चालत चालत जात होतो। क्राऊड भरपूर असल्यामुळे आम्हाला गाडी पार्क म्हणजे थोड्या दूर करावी लागली आणि आम्ही पायी निघालेलो होतो। सो माझा आउटफिट मला खूप जास्त आवडला आणि आम्ही दोघं बहिणींनी सेम म्हणजे ट्विनिंग आउटफिट जो आहे तो वेअर केलेला होता। ट्रिप पण घेऊन खूप सारे असे मुलं मुली आलेले होते। थोडंफार चालून आम्ही लगेच आमचा पॉईंटला निघालेलो होतो। सेम असंच चालावं लागतं, जेव्हा आम्ही पहिल्या पॉईंटला गेलो सेम तसंच दुकाने वगैरे असतात खायच्या प्यायच्या, म्हणजे भरपूर असतं।
ठिकठिकाणी अशा छोट्या मोठ्या गाड्या ज्या आहेत त्या लागलेल्याच असतात. त्यानंतर आम्ही पोहोचलो होतो हंटिंग पॉईंटला. म्हणजे तुम्ही बघू शकता तिथं ब्रिटिश जे आहे ते शिकार करण्यासाठी हा पॉईंट मात्र वापरत होते. इथून आपण जो आवाज बोलतो तोच परत येतो, हा तो पॉईंट आहे. आणि इकडे सगळे शिक्षक वर्ग जे आहेत ते ट्रिप घेऊन आलेले होते आणि त्यांना गाईड लावलेलं होतं, ते त्यांना माहिती वगैरे देत होते आणि ते पण मी पण ऐकत होती. असं सांगत होते की ती ब्रिटिश होते, ते इथं म्हणजे शिकार करण्यासाठी हा पॉईंट मात्र ते वापरत होते. मराठीमध्ये वाघदारा म्हणलं जातं. 16 गड जंगलामध्ये कुठं पाणी होतं, खाली त्या झऱ्यावरती पाणी होतं. पहिल्या रस्त्याने येते तिथं पाणी त्याच्या इथून ह्या रस्त्याने येता वेळेस इंग्रज लोक दबादरून बसायचे शिकारीसाठी. म्हणून याचं नाव हंटिंग पडलेलं आहे, त्याचं नाव टायगर झिंग पडलं. तिथून 2000 फूट खोल आहे समुद्र सपाटीपासून 4500 फुटावरच्या आत. तिथून रोड सारखं दिसतंय का खाली तिकडे ग्रामीण शाळा आता बघा. आम्ही गाईडची माहिती वगैरे ऐकून आम्ही पण थोडं बसलेलो होतो आणि लगेच पुढे गेल्यानंतर सतत दुर्बिणीद्वारे आपल्याला प्रतापगड दाखवतात. म्हणजे 20 रुपये पर पर्सन घेत. आला आला आला. आणि 4500 किलो वजनाची. तिथे गेल्यानंतर 22 पॉईंट आहेत टोटल. म्हणजे भवानी मातेचं मंदिर, गार्डन, कडेलोट पॉईंट, टेहनी बुरुज असे छोटे मोठे 22 पॉईंट आहेत. आणि याच गडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी 1659 साली अफजल खानाचा वध केलेला आहे. मेन किल्ला रायगड आहे. रायगडावरती कसे सिंहासनावरती बसलेली मूर्ती आहे, तशी प्रतापगड किल्ल्यावरती अश्वारूढ मूर्ती महाराजांची याच्यातून दिसत. झेंडा फडकतो सुद्धा वाऱ्याने. साडू कोणता दाखव. त्यानंतर आम्ही पुढे निघालो मालकम पॉईंटला. तुम्ही बघू शकता इथं तोरणागड दिसतो, प्रतापगड दिसतो आणि सावित्री व्हॅली असं त्याचं एक महत्त्व आहे. सो असे छोटे छोटे पॉईंट बघितले आम्ही. त्यानंतर मग इथंच म्हणजे 4-5 पॉईंट होते, तेच आम्हाला बघायचे होते आणि त्यानंतर आम्हाला पुढे जायचं होतं. मी तुम्हाला दाखवलं पुढे म्हणजे ते बिंदूद्वारे आपल्याला प्रतापगड दाखवतात. सेम ते पण याच पॉईंटमध्ये होतं. त्यानंतर आम्ही गेलो टायगर स्प्रिंग पॉईंटला. तुम्ही बघू शकतात याचं पण खूप भारी असं वैशिष्ट्य आहे, ते मी तुम्हाला सांगते. म्हणजे वाघाचा वसंत ऋतूचा बिंदू असं म्हटलं जातं की म्हणजे नैसर्गिक पाण्याचा स्रोत इथूनच झालेला आहे. या पॉईंटचे जे झऱ्याचं पाणी आहे ते एकदम थंड आणि म्हणजे माणसं ते पाणी सुद्धा प्यायचे असं मी वाचलेलं आहे आणि तेच मी तुम्हाला सांगते. पूर्वी वन्य प्राणी म्हणजे जे होते ते पाण्याच्या टाकी म्हणून त्या पाण्याचा सुद्धा वापर करायचे असं मी वाचलं आणि तेच मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि असं करत करत आमचे पॉईंट एक्सप्लोर करून झालेले होते. परत आम्ही पुढे जाण्यासाठी निघालो आणि पुढे अजून एक पॉईंट होता, तो पण खूप छान होता. एवढ्या वर ते लोक दुकानं लावत असतात, भरपूर साऱ्या वस्तू ते असतात घेण्यासाठी, पण खूप महागड्या पण असतात. इकडचा व्ह्यू तर बघण्यासारखा होता. तुम्ही बघू शकतात म्हणजे कडेला एवढी मोठी दरी होती आणि म्हणजे जायला पण छोटा रस्ता होता. माझा तर जीव घाबरतच होता. तर आमचे सर्व पॉईंट वगैरे फिरून झालेले, पण आपला इथली चहा एवढी आवडली म्हणजे तिथं आम्ही 3 मंदिर फिरलेलो होतो. तिथली चहा खूप भारी, तर आम्ही परत इथं चहा पिण्यासाठी आलेलो होतो. चहा वगैरे पिऊन झालेली होती आणि आम्हाला जायचं होतं घरी. आणि घरी जाताना आम्हाला रस्त्यात लागणार होतं मॅप्रो गार्डन, ते पण आम्हाला करायचं होतं. सो मी तुम्हाला नेक्स्ट पार्ट म्हणजे 3 पार्टमध्ये ते मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. त्यानंतर आम्हाला रस्त्यात स्ट्रॉबेरी दिसली, सो आम्ही स्ट्रॉबेरी घेतली. महाबळेश्वरला गेलो आणि स्ट्रॉबेरी घेतली नाही असं तर कोणीच करत नाही. प्रत्येकजण स्ट्रॉबेरी घेत असतं आणि आम्ही एकदम छोटे छोटे स्ट्रॉबेरी घेतलेले होते कारण त्या खूप गोड लागतात. तिथं टेस्ट करायच्या नावाखाली भरपूर स्ट्रॉबेरी खाऊन गेलेलो होतो. त्यानंतर आम्ही स्ट्रॉबेरी वगैरे घेतली आणि मग लगेच पुढे जायला निघालो. सो मस्त स्ट्रॉबेरी एन्जॉय करत करत आम्ही जाणार होतो मॅप्रो गार्डनला. इथून म्हणजे जिथं आम्ही थांबलेलो होतो तिथून म्हणजे 16-17 किलोमीटर 5 गणी होतं, तिथंच ते मॅप्रो गार्डन होतं. सो म्हणजे तिथं मला जायचं होतं. माझी खूप जास्त एक्साइटमेंट होती. म्हणजे सकाळचे 5 वाजलेले होते आणि माझा दिवसभरचा अवतार मात्र असा झालेला होता. आता आम्ही पुढे थांबू, तिथं मस्त चेंजिंग वगैरे करणार आहोत कारण 2 दिवसाचा स्टे करायचा आहे म्हणून एक्स्ट्राचे कपडे पण घेतलेले होते. ते तर काहीच झालं नाही. सो चला पुढे कंटिन्यू करा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि पार्ट 3 बघायला
म्हणजे तुम्ही बघाच, म्हणजे तुम्हाला पण कळेल जर तुम्ही महाबळेश्वर ट्रिप प्लॅनिंग जर करत असाल. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. टेक